नमस्ते मित्रांनो, मी विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर दादर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज मी तुम्हाला इयत्ता 9वीचा भूगोल या विषयातला एक पाठ आपण घेत आहोत। आजचा जो आपला घटक आहे त्यामध्ये अंतर्गत हालचाली या अंतर्गत हालचाली ज्या आहेत त्या अंतर्गत हालचालीविषयी आपण माहिती घेत असताना आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीच्या संदर्भात आपल्याला ही बरीचशी माहिती आहे। कारण पृथ्वीवर अनेक प्रकारच्या घडामोडी सुद्धा घडतात। मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भूकंप, पूर आणि इतर अनेक वारा ह्या सगळ्या अनेक घटना या पृथ्वीवर घडत असतात। तर आपण या अंतर्गत हालचाली या भागाविषयी माहिती घेत असताना त्यामध्ये आपल्याला पृथ्वीवर आणि भूपृष्ठामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्या ज्या काही घटना घडतात त्या घटनांची माहिती घेत असताना जसं भूकंपाची एक भाग आहे की मागे जो काही एक भूकंप झालेला होता तो नेपाळमध्ये भूकंप झाला होता आणि या नेपाळ भूकंपाने जवळजवळ 1500 लोकांचा म्हणजे 1500 जणांचा बळी गेलेला होता। म्हणजे खरं म्हणजे हे तुमच्या समोर एक चित्र आहेच, ती बातमी आहेच, ती बातमी तुम्ही वाचू शकता। आता एवढा मोठा हा भूकंप झाला आणि त्यामध्ये 1500 जणांचा बळी गेला, ही जी घटना आहे ही घटना का घडली? कारण पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्या काही हालचाली घडल्या त्या अंतर्गत भागातल्या हालचालीमुळेच ही घटना घडलेली आहे। आणि मग एक आपण यामध्ये विचार जर केला तर तो खरा म्हणजे एक भूकंप होता आणि त्या भूकंपाची तीव्रता जवळजवळ 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल एवढी होती। हा जो भूकंप झाला या भूकंपाचं केंद्रस्थान होतं नेपाळ लामजुंग या ठिकाणी। हा भूकंप भूगर्भामध्ये जवळजवळ 11 किलोमीटर खोलीवर झालेला होता आणि या भूकंपाने फक्त नेपाळच नाही तर या नेपाळच्या शेजारी असलेली जी काही राष्ट्र होती, मग त्यामध्ये भारत आहे, पाकिस्तान आहे, तिबेट, म्यानमार या सगळ्या राष्ट्रांना सुद्धा या भूकंपाचा फटका बसलेला होता। आणि मग असाच एक भूकंप महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाला होता की जो भूकंप लातूर या ठिकाणी झाला होता 1993 मध्ये। 1993 मध्ये 30 सप्टेंबर भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 3:55 लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असाच भूकंप झाला आणि त्या भूकंपाला लातूरचा भूकंप असं म्हटलं गेलेलं आहे। कारण हा जो भूकंप झाला या भूकंपाचं जे काही केंद्र होतं ते सोलापूरच्या ईशान्येला 70 किलोमीटर अंतरावर हे केंद्र होतं। आता हा भूकंप किती रिश्टर स्केलमध्ये होता तर 6.5 एवढा रिश्टर स्केलमध्ये हा सुद्धा एक भूकंप होऊन गेला आणि या भूकंपाने जवळजवळ 10,000 लोक मृत्युमुखी पडले होते आणि 16,000 लोक त्यामध्ये जखमी झाले होते। 53,000 घरांचं पूर्णपणे नुकसान झालं होतं। 53,000 घरं ही जमीनदोस्त झाली होती। हा भूकंप उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा आणि लातूर जिल्ह्यामध्ये औसा या तालुक्यामध्ये झालेला होता आणि त्यामुळे या दोन तालुक्यांना सर्वात मोठा फटका या भूकंपाचा बसला होता। या दोन तालुक्यातली म्हणजे जवळजवळ 52 गावं या भूकंपाने उद्ध्वस्त झाली होती। आपल्या समोर हे चित्र बघा, या 1993च्या लातूर भूकंपाचं चित्र हे आपल्या समोर दाखवलं गेले। बघा काय परिस्थिती या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की किती घरांचं नुकसान झालेलं आहे, काय काय मानवहानी कशी झालेली आहे हे या चित्रामध्ये दाखवलं गेलंय। मग आता असाच एक भाग तुम्हाला या बातमीच्या स्वरूपाने काही प्रश्न दिलेले असतात की जसं भूकंप कोणत्या ठिकाणी झाला आणि समोर एक बातमी दिलेली आहे बाजूचीच, तर भूकंप लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये झाला होता। भूकंपाचं केंद्रस्थान कोणत्या ठिकाणी होतं तर भूकंपाचं केंद्रस्थान सोलापूरच्या ईशान्येला 70 किलोमीटर अंतरावर होतं। लातूर भूकंपामध्ये अंदाजे किती लोक मृत्युमुखी पडले होते तर 10,000 लोकांचा बळी गेला होता आणि किती घरांचं नुकसान झालं होतं तर 53,000 घरांचं नुकसान झालं होतं। त्याचबरोबर किती गावं उद्ध्वस्त झाली होती, या भूकंपाने जवळजवळ 52 गावं ही उद्ध्वस्त झाली होती। आणि किती वेळेत हा भूकंप झाला तर भारतीय प्रमाण वेळ म्हणजे ती पहाटे 3:55 हा भूकंप झाला होता।
तर अशा प्रकारे एखादी जर बातमी दिली असेल, त्या बातमीच्या खाली आपल्याला काही प्रश्न दिले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ही आपण सोडवू शकतो. त्याचा हा एक नमुना होता. आता इथेच या भूकंपाची काही चित्र बघा. ही जी परिस्थिती दिसते, ही परिस्थिती भूकंपाच्या पूर्वीची होती आणि ही भूकंपाच्या नंतरची परिस्थिती आपण पाहू शकतो. भूकंपाच्या पूर्वी या ठिकाणी कशी मंदिरं किती छान छान दिसतात, इमारती किती छान छान आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु जेव्हा भूकंप झाला तेव्हा सगळे मातीचे ढिगारेच दिसतात या ठिकाणी. अशी परिस्थिती या भूकंपामुळे होत असते. त्याचबरोबर इथे सुद्धा या भूकंपाची जी काही चित्र आहे, म्हणजे भूकंप हा कसा होतो त्याचं हे चित्र आहे. कारण भूकंप, ज्वालामुखी, महापूर, हिमवर्षाव ह्या ज्या घटना आहेत, या घटना पृथ्वीच्या अंतर्गत भागातली जी काही अस्थिरता आहे, त्या अस्थिरतेमुळे या घटना घडत असतात. आता या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्येच खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा लाव्हा रस आहे आणि तो ज्यावेळेला बाहेर येतो तेव्हाची ही चित्र आपल्या समोर दाखवली गेलेली आहेत. घरं अगदी कशी हलतात, विजेचे खांब कसे हलतात, हे या चित्रामध्ये दाखवलं गेलेले आहे. त्याचबरोबर या भूकंपाने हिमवर्षाव कसा होतो, सुनामी कशी येते, ह्याची चित्र इथे दाखवली गेलेली आहेत. मग आणखीन या भूकंपाच्या संदर्भामध्ये आपण एक प्रयोग सुद्धा करू शकतो की हा भूकंप कशा पद्धतीने होत असतो. त्याचा एक इथे एक प्रयोग दाखवला की एका टेबलावर आपण जर समजा 7-8 वह्या ठेवल्या आणि त्या वह्यांच्या वरती समजा अशा पद्धतीने इथे खडू ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यातून आपल्याला एक 4थ्या क्रमांकाची वही काढून घ्यायची आहे आणि ती वही आपण काढली तेव्हा काय घडतं हे आपण प्रत्यक्षामध्ये या प्रयोगातून पाहू शकतो. बघा, ही वही आपण काढलेली आहे आणि ती वही काढल्यामुळे काय घडलं, ते खडू जे आहेत ते खडू खाली पडलेत आणि त्यातल्या काही वह्या खाली बाजूला सरकलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारचा प्रयोग जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा अशाच घडामोडी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये सुद्धा ज्या काही प्लेट्स आहेत, जे काही पृथ्वीच्या अंतर्भागात जे काही थर आहेत त्यामध्ये घडत असतात आणि मग त्यातून भूकंपासारखे घटना या घडत असतात. आता भूकंप आणि ज्वालामुखीचं जर आपण स्पष्टीकरण जर केलं तर पृथ्वीच्या अंतर्गत अस्थिरतेमुळे, भू हालचालीमुळे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. त्याचबरोबर भूपृष्ठांतर्गत हालचाली प्रामुख्याने प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होत असतात. म्हणजे पृष्ठभागाच्या वरचा जो काही थर आहे त्या ठिकाणी ह्या अंतर्गत म्हणजे प्रावरणावर ह्या हालचाली घडत असतात, त्याचे परिणाम होत असतात आणि त्या ठिकाणच्या म्हणजे वस्तू हलतात, घरं हलतात, हे सगळं त्या ठिकाणी हलतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीला भेगा सुद्धा पडतात. असा भूकंप आणि ज्वालामुखीचा हा प्रकार आहे. त्याचबरोबर भूपृष्ठांतर्गत हालचाली ज्या आहेत त्यामध्ये वरचा जो काही प्रावरणाचा थर आहे त्या ठिकाणी होत असताना प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थ जो आहे त्या किरणोत्सारी पदार्थामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत असते आणि या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होत असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी हालचाली होत असतात. त्याचबरोबर अंतर्गत भू हालचालीचं वर्गीकरण गती, दिशा आणि भूरूपावर आधारित केलं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आणखी एक चित्र ज्वालामुखीचं आपल्या समोर दाखवलेलं आहे. इथे सुद्धा तशाच प्रकारचं चित्र आहे. आता या अंतर्गत भू हालचालीचं वर्गीकरण जर आपण पाहिलं तर वर्गीकरणात क्रमांक आणि वर्गीकरणाचा आधार आणि हालचाली. आता गती यामध्ये काय काय आलं, मंद भू हालचाली म्हणजे सातत्याने होणाऱ्या, उदाहरणार्थ पर्वत आणि खंडाची निर्मिती होत असते. त्यानंतर ब भाग दिलाय शीघ्र भू हालचाली, घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या हालचाली आहेत भूकंप आणि ज्वालामुखी. त्यानंतर दिशा 2 नंबर दिलाय की क्षितिज समांतर आणि भू हालचाली आहे. ब आहे ऊर्ध्वगामी, अधोगामी आणि भू हालचाली. त्यानंतर भूरूपे खंडजन्य म्हणजे भूखंड, पठारे, उच्चभूमी निर्माण करणारे आहेत आणि ब पर्वतजन्य वलीकरण, प्रस्तरभंग क्रिया. अशा प्रकारे या अंतर्गत भू हालचालीचं वर्गीकरण हा एक तक्ता या ठिकाणी तुमच्या समोर आहे. आता या मंद भू हालचाली ज्या आहेत
या मंद भू हालचालीचे पर्वत निर्मिती आणि खंड निर्मितीच्या स्वरूपामध्ये काही परिणाम दिसून येत असतात. आता इथे परिणाम दाब आणि ताण, लहरीच्या हालचालीची दिशा दाखवली गेली आणि इथे दाब जो आहे एकमेकाकडे येणाऱ्या लहरी आहेत बघा. नंतर इथे ताण झालाय, ताणामुळे काय होतं एकमेकाच्या विरुद्ध जाणाऱ्या लहरी आहेत, म्हणजे इथे एकमेकाच्या समोरासमोर आल्या आणि ताणामुळे काय झालं एकमेकाच्या विरुद्ध गेलेल्या आहेत. त्यानंतर कठीण खडकावर होणारा त्याचा परिणाम, इथे काय झालं कठीण खडकावर काय परिणाम झाला, प्रस्तरभंग, म्हणजे इथे बघा इथे एक हे दाखवलेली आहे रेषा दाखवली, म्हणजे रेषा दाखवल्या दोन. नंतर ताणामुळे काय झालं प्रस्तरभंग, ताणामुळे एक भाग खाली गेला आणि एक भाग वरती दाखवला गेलाय. त्याचबरोबर मृदू खडकावर काय परिणाम झाला, मृदू खडकावर जो काही परिणाम झाला त्या ठिकाणी अशा मृदू खडकाला अशा ज्या काही वळ्या आहेत म्हणजे त्याला वलीकरण असं म्हटलंय, त्या वळ्या पडल्या दिसतात. आणि प्रस्तरभंग म्हणजे ताण काय झाला तर त्या ठिकाणी एक त्रिकोणासारखी एक खड्डा पडल्यासारखं इथे त्याची एक पातळी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे या मंद भू हालचाली सुद्धा या भूकंपामुळे म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये होत असतात. इथे सुद्धा तशाच प्रकारचं चित्र हे दाखवलं गेलेलं आहे. धन्यवाद.